छत्रपती संभाजीनगरमध्ये सीएनजी करता मोठी रांग आहे। रिक्षा चालकांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्यात। प्रवासी रिक्षातील सीएनजी संपल्यानं व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे। पहाटेपासूनच सीएनजी स्टेशनवर रिक्षा चालकांची प्रचंड गर्दी आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया, थेट जाऊया छत्रपती संभाजीनगरला आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, काय परिस्थिती आहे? गॅस भरण्यासाठी रिक्षा चालकांची गॅस स्टेशनच्या बाहेर भली मोठी रांग पाहायला मिळते। ती फक्त नागरिकांचीच रांग नाही, तर या ठिकाणी त्या रिक्षा ज्या आहेत त्या अशा उभ्या केलेल्या आहेत। भली मोठी रांग या ठिकाणी आपण पाहतोय। तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा चालकांना स्वतःचा व्यवसाय करणं कुठेतरी कठीण झालेलं आहे, कारण वेळेवर गॅस उपलब्ध झाला नाही तर मग पॅसेंजर रिक्षा चालवता येत नाही आणि बऱ्याच जणांचा रोजगारीचा प्रश्न जो आहे किंवा तो घर पाणी चालतो तो ह्याच रिक्षाच्या जीवावर संपूर्ण कुटुंब चालतं। मात्र सध्या स्थितीला जर आपण पाहिलं या ठिकाणी हे जे पेट्रोल स्टेशन आहे, या ठिकाणी गॅस स्टेशन आहे, पेट्रोल स्टेशनवर पेट्रोल पंपांवर काही दिवसांपूर्वी गर्दी पाहायला मिळत होती, मात्र तीच गर्दी आता या ठिकाणी रिक्षा स्टँडवर म्हणजे रिक्षा फ्यूल स्टेशनवर आपण पाहतो। तो दुसरीकडे रिक्षा चालक या ठिकाणी उभे आहेत, ते त्यांना विचारूयात, त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय त्यांची भावना आहे, काय त्यांची भूमिका आहे, कारण त्यांना या ठिकाणी गॅस उपलब्ध होत नाहीये। त्यांना विचारूयात, मामा काय परिस्थिती आहे? गॅस भेटत नाही, काल घेऊन वापस जावं लागेल। बरं, काय सांगाल तुमची काय परिस्थिती? कधीपासून तुम्ही उभे आहात? आम्ही 5 वाजेपासून उभा आहे। काल 5 वाजेपासून काल पण भेटला नाही आणि आज सकाळी 5 वाजेपासून आलेलो आहे। बरं, तुम्ही गॅस चालू नाही। काय सांगता येईल गॅस भेटतो का नाही? निश्चित सचिन, आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रांगा लागलेल्या आहेत। पहाटेपासूनच सीएनजी भरण्याकरता मोठ्या प्रमाणावर गर्दी। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।